तुमचा तुमच्या स्वामी महाराजांवरती पूर्ण विश्वास हवा। तुम्हाला जो दिलेला तारक मंत्र आहे, स्टार्टिंगच केलेली आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई मना। आपल्या शरीरामध्ये जे काही घटना घडतात त्या घटनेचा 99% भाग जो आहे तो मनातनं निर्माण होतो। ओके। कारण आपल्या मनात मन वैरी ते चिंतीनं वैरी, आपण जे म्हणतो की मनातनं ज्या गोष्टी स्फुरण केल्या जातात त्या घडतात। हम गया नहीं जिंदा है, बरोबर, हे महाराजांचं वाक्य आहे। हम गया नहीं जिंदा है ह्या वाक्याच्या उक्तीप्रमाणे स्वामी समर्थ महाराज आजही आहेत। आज लोकांच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहेत, लोक खूप संकटांनी ग्रासलेली आहेत। अशा वेळेला त्याच्यावर फुंकर घालायची सोडून समाजात आजही अशी माणसं आहेत की जी त्याच्यावरती मीठ चोळतात। जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलात, त्या व्यक्तीला धीर देणं गरजेचं आहे की बाबा इथं ह्या खाटेवरती आमचे आजोबा होते, पण ते आजोबा 6 दिवसात बरे झाले। जी मनस्थिती घालवणारी लोक असतात ना, ती काय म्हणतात की बाबा इथं आमचे आजोबा होते, ते 5व्या दिवशीच गेले। ललिता पंचमी हा जो आहे, महाललिता त्रिपुर सुंदरी देवी जी आहे तिचा एक मोठा उत्सव असतो। त्या ललिता त्रिपुर सुंदरी देवीची ललिता पंचमी, ह्या ललिता पंचमीच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटात आगमन झालं। अक्कलकोटात आगमन व्हायच्या अगोदरचे संदर्भ असे आहेत की एक गुराखी होता, त्या गुराख्याला स्वामी महाराजांनी एक 3 दिवस विचारलं की आम्ही अक्कलकोटात येऊ का रे, आम्ही अक्कलकोटात येऊ का रे, आम्ही अक्कलकोटात येऊ का रे। पूर्ण हाक त्यांना देता त्या अर्थतापूर्ण हाकेतून स्वामी महाराज तुम्हाला रिप्लाय देत असतात। आजही आपण अशी अनेक लोक बघितलेली आहेत की ज्यांना स्वामी समर्थ महाराज की ते त्यांच्याशी बोलतात। श्री स्वामी समर्थ दादा। श्री स्वामी समर्थ। तर प्रेक्षकांचा इतका चांगला रिस्पॉन्स होता आपल्या अगोदरच्या व्हिडिओवरती, तर त्यांना तुमच्याकडनं अजून अनुभव ऐकायचे। मागे तुम्ही म्हणाला होता की तुमच्याकडे बरेच काही अनुभव आहेत स्वामींचे, तर प्लीज ते आज थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा। नक्कीच नक्कीच। श्री स्वामी समर्थ। प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादानंतर इथे पुन्हा आमंत्रित केलं, वेळात वेळ काढून इथं आम्ही आलो, त्याबद्दल सागरदादांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या शेड्यूलमधून बिझी टाईममधून आम्हाला इथं बोलवलं। नाही, आणि ही स्वामींची कृपा आहे म्हणून आज आपण इथे आहोत। तसं म्हणाल तर स्वामी म्हणजे कोण, स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर काय बदल घडतात आणि स्वामी तुमच्या आयुष्यात ठळकपणे येण्यासाठी स्वामींची इच्छा कशी काय निर्माण होते, आज ह्या पॉडकास्टमधून आपण जाणून घेऊ। नक्की। स्वामी समर्थ कोण आहेत तर पूर्ण ब्रह्म अवतार दत्त महाराजच प्रत्यक्ष स्वामी समर्थ म्हणून आहेत। की गेल्या पॉडकास्टमध्ये जसं सांगितलं की स्वामी हे दत्त अवतारी नाहीत तर प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत। तुम्ही आजही अक्कलकोटमध्ये गेलात तर स्वामी समर्थांचं जे खरं नाव आहे ते लोकांना माहिती नाही। स्वामी समर्थांचं खरं नाव आहे श्री नृसिंह भान। आजही तुम्ही चोळप्पा महाराजांचा जो वाडा आहे श्री चोळप्पा महाराज, लोक आज गफलत का करतात की ह्या ज्या काही विभूती होत्या, श्री चोळप्पा महाराज, श्री बाळप्पा महाराज, ज्यांनी आज चोळप्पांचा मठ म्हणून, चोळप्पांचा वाडा म्हणून तो प्रसिद्ध आहे, जिथे स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे, जिथं देहरूपाने चैतन्य रूपाने स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत। अच्छा। अशा ठिकाणी ज्यावेळी तुम्ही जाता त्या विभूतींचं जेव्हा तुम्ही नाव घेता तेव्हा त्या नावापुढे तुम्ही श्री लावा। लोक काय म्हणतात, सहसा आपण ऐकतो, अरे आम्ही अक्कलकोटला गेलो, चोळप्पांच्या वाड्यावर गेलो, बरोबर, एकेरी उल्लेख कधीच करू नये, त्यांच्या नावापुढे तुम्ही कायम श्री लावा। श्री चोळप्पांच्या वाड्यात गेलो आम्ही, का तर प्रत्यक्ष परब्रह्म जो जगाचा नियंता आहे, जो ब्रह्मांड नायक आहे, अशा ब्रह्मांड नायकासोबत मांडीला मांडी लावीन नव्हे तर त्यांच्या मांडीवरती प्रेमळपणाने कुरवाळून स्वामींनी त्यांना जवळ केलं। अशा ह्या विभूती आहेत। श्री चोळप्पा महाराज आहेत, श्री बाळप्पा महाराज आहेत, ह्यांची पुण्याई जी आहे ती प्रचंड पुण्याई मोठी आहे। बरोबर। ज्या वेळेला तुम्ही तिथं जाता त्या स्थानावर, कारण ह्या विभूती ज्या आहेत श्री चोळप्पा महाराज, श्री बाळप्पा महाराज, ह्यांच्यामुळे आपल्याला स्वामी मिळाले। कारण ह्या पुण्यवंत आत्म्यांनी जन्म घेतला भूतलावर, त्यांच्यासाठी श्री स्वामी महाराजांना येणं झालं, म्हणून सगळ्यात पहिलं वंदन जे आहे ते आपण त्यांना केलं पाहिजे। कारण म्हणून त्यांच्या नावापुढे श्री लावणं खूप गरजेचं आहे।
कारण श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष देहरूपाने त्यांच्यासोबत राहिले, अक्कलकोटात वावरले. तसं म्हणाल तर महाराजांचा एक 40-42 वर्षाचा जो काही कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये महाराज एक 22 वर्ष अक्कलकोटामध्ये राहिले. आजही तुम्ही अक्कलकोटात गेलात तर तिथं खंडोबाचं जे देऊळ आहे, त्या खंडोबाच्या एस टी स्टँडच्या अगदी समोर आहे छोटंसं मंदिर आहे. आजही त्या मंदिराचा जो काही आपण म्हणतो की रेग्युलरचं दिनचर्या वगैरे आहे, ती सगळी अक्कलकोटच्या राजघराण्याकडून केली जाते. अच्छा. राजघराण्याचीही तेवढी पुण्य आहे की महाराज त्यांच्या गावामध्ये येऊन महाराजांनी त्या राजवाड्यात वास्तव्य केलं. स्वामी महाराजांचं आगमन जे आहे ते ललिता पंचमी हा जो आहे महाललिता त्रिपुर सुंदरी देवी जी आहे तिचा एक मोठा उत्सव असतो. त्या ललिता त्रिपुर सुंदरी देवीची ललिता पंचमी, ह्या ललिता पंचमीच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटात आगमन झालं. अक्कलकोटात आगमन व्हायच्या अगोदरचे संदर्भ असे आहेत की एक गुराखी होता, त्या गुराख्याला स्वामी महाराजांनी एक 3 दिवस विचारलं की आम्ही अक्कलकोटात येऊ का रे, आम्ही अक्कलकोटात येऊ का रे, आम्ही अक्कलकोटात येऊ का रे. ज्यावेळेला त्या गुराख्याने होकार दिला त्यावेळेला श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आले. तो दिवस म्हणजे ललिता पंचमीचा. त्या दिवशी अक्कलकोटामध्ये मोठ्या जोरदार आणि उत्साहपूर्ण भावामध्ये उत्सव साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ महाराज खंडोबाच्या मंदिरात ज्या पाषाणावर बसले 3 दिवस 4 दिवस ते तिथं बसून त्यांनी तिकडच्या मुसलमान युवकांना चमत्कार दाखवला, चिलिमीतनं धूर काढून की आम्ही प्रत्यक्ष परब्रह्म आहोत. हे त्यांना दाखवलं की तुमचे खुदा, तुमचे जे काही आहेत देव, ते प्रत्यक्ष आम्ही आहोत. त्यामुळे त्यांनाही त्यांची चूक कळून आली आणि तो पाषाण आजही खंडोबाच्या मंदिरामध्ये तुम्ही आजही गेलात तर मूर्त्यांच्या पाठीमागे कोपऱ्यात एक पाषाण आहे. त्या पाषाणावर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि त्यांची प्रतिमा आहे. फोटो जो आहे तो असतो मेलेल्या माणसांचा आणि जी प्रतिमा तसबीर जी असते ती असते देवी देवतांची, संतांची आणि गुरूंची. आजही आपण अक्कलकोटात गेलो तर श्री समाधी मठ जो आहे ती एक पुण्य पावन जागा आहे. समाधी तुम्ही लोक काय करतात, समाधी मठाकडे न जाता वटवृक्ष देवस्थानाकडे जातात. वटवृक्ष देवस्थान जी जागा आहे म्हणजे तुम्ही आजही गेलात तर त्या वटवृक्ष देवस्थानाच्या खाली एक देवळी आहे. त्या देवळीच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, हम गया नहीं जिंदा है. हे महाराजांचं वाक्य आहे. हम गया नहीं जिंदा है ह्या वाक्याच्या उक्तीप्रमाणे स्वामी समर्थ महाराज आजही आहेत, ते होते, ते आहेत आणि ते असणार आहेत. कारण आपण आपला देह हे नाशिवंत आहे, पण स्वामी समर्थ महाराज हे होते, आहेत आणि असणार आहेत. तुम्ही कितीही जोर लावलात की देव नाही, गुरु तत्व नाही, पण गुरु तत्व आहे. तुम्ही कितीही जोराने ओरडलात की ती शक्ती नाही, नाही, ती शक्ती 100%. आज करोडो लोकांना स्वामी समर्थ महाराजांचा जो काही अनुभव म्हणा, प्रचिती म्हणा, जी काही येत असते ती सगळी महाराजांच्या सेवेतना. सेवा म्हणाल तर तुम्ही स्वामींचं नुसतं लीलामृत बघितलं किंवा स्वामींची बखर जरी अशी बघितली, तिच्यावरनं हात फिरवलात, तीही एक सेवा झाली. बरोबर आहे. स्पर्श करणं ही एक सेवा आहे. देवाच्या पायाला स्पर्श करणं ही आपल्याकडून घडलेली देवाची सेवा आहे. ज्या वेळेला तुम्ही अक्कलकोटात जाता त्यावेळी माणूस प्रचंड दुःख, टेन्शन, भरपूरशा व्हायब्रेशन्सनी तिकडे जातो, पण ते एकमेव स्थान असं आहे वटवृक्ष मंदिर, श्री समाधी मठ, गुरु मंदिर जे आहे, ह्या ज्या काही विशिष्ट जागा आहेत ज्या स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आहेत, तिथं गेल्यानंतर माणसाला एक वेगळी एनर्जी मिळते. तिथं गेल्यानंतर माणूस स्वतःच्या म्हणतो ना दुःखांचा डोंगर स्वामींसमोर रचून महाराज त्याला कधी सुखात बदलतात हे आपल्याला पण कळत नाही. म्हणजे आज इथे जो मी बसलोय आणि एक पूर्वीचा जो काही आविर्भाव होता तो टोटल वेगळा आहे. महाराजांकडे गेल्यानंतर तुम्ही सरेंडर करायचं आहे. करेक्ट. तुमच्या गुरुकडे गेल्याच्या नंतर तुम्ही जोपर्यंत शरणांगत भाव दाखवत नाही ना तोपर्यंत ते तुम्हाला स्वीकारत नाही. बरोबर. तुम्हाला तुमच्या गुरूंना शोधावं लागत नाही, तुमचे गुरु तुम्हाला शोधत येतात. आज लोक म्हणतात की अरे गुरूंना शोधावं लागतं. अजिबात नाही, गुरु तुम्हाला शोधत येतात. कारण तुमचं आणि त्यांचं
पिता पुत्राचं, गुरु शिष्याचं हे नातं असतं. आणि हे नातं एका जन्मापुरतं मर्यादित नाही, हे कैक जन्मांचं नातं असतं. तसंच चोळप्पा महाराजांचं आणि स्वामी समर्थ महाराजांचं एक, स्वामी कायम म्हणायचे की तो माझा पुत्र आहे. मग स्वामी म्हणायचे त्यांना की तुझं आणि माझा पिता पुत्रांचं 7 जन्माचं नातं आहे. म्हणजे विचार करा, महाराजांनी ज्या ज्यावेळी अवतार घेतले, कृष्ण रूपात, राम रूपात जे जे अवतार घेतले, त्या त्या रूपामध्ये श्री चोळप्पा महाराज त्यांच्यासोबत हजर होते. मनुष्य रूपामध्ये स्वामी समर्थ त्यांच्या पुण्याईसाठी अक्कलकोटामध्ये, अक्कलकोट जो भाग आहे ना, त्या भागामध्ये पाऊस नाही पडत, खूप विरळ प्रमाणात पाऊस पडतो. अशा दुष्काळी भागामध्ये परब्रह्माचं येणं म्हणजे तिथल्या भागाला पालवी फुटण्यासारखं आहे. अशा ठिकाणी परब्रह्माने येऊन लोकांचा उद्धार केला, जगतासाठी ते झिजले. आणि समाधी घेतल्यानंतर देखील आजही वटवृक्षाखाली किंवा तुम्ही समाधी मठात जेव्हा जाता त्यावेळेला तिथे एक वाक्य आहे, हम गया नहीं जिंदा है. ह्या वाक्याच्या उक्तीनुसार स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाला अनुभव देत असतात. हे अनुभव वैयक्तिक असतात. हे अनुभव अगदी तुम्ही म्हणाल तर आर्थिक लाभाचे, तुम्ही कुठल्या तोट्यामध्ये असाल तर त्या तोट्यातून तुम्हाला बाहेर काढायचं स्वामी कार्य करतात. तुम्ही कोणत्याही प्रसंगामध्ये फसला असाल त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज तुम्हाला त्यातून अलगद हात देऊन बाहेर काढतात. पण ते जेव्हा हात देतात तेव्हा तुमचे हात खिशात असता कामा नये. तुमचे हातही त्यांचा हात घेण्यासाठी पुढे गेले पाहिजेत. अन्यथा हे बोलून चालणार नाही की अरे मी तर हे केलेलं पण त्याचा म्हणजे मलम लावलंय, पण ते मलम लावल्यानंतर त्याचा इफेक्ट व्हायच्या ऐवजी जखम जास्त वाढली. पण अरे तुला कळत नाही, मलम तुझ्या गुडघ्याला हात लागून मलम पुसलं गेलंय. हा एक आविर्भाव असतो की जेव्हा देव तुम्हाला हात देतो तेव्हा तुमची झोळी फाटकी नसावी, तर ती पसरलेली असावी आणि व्यवस्थित असावी. हा एक आविर्भाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही महाराजांची ज्यावेळी भक्ती करता त्यावेळी जोपर्यंत तुम्ही शरणांगत भावाने महाराजांकडे जात नाही तोपर्यंत स्वामी महाराज तुमचा योगक्षेम वाहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या पद्धतीने, ज्या ज्या आविर्भावाने तुम्ही त्यांची आर्तता पूर्ण हाक त्यांना देता, त्या आर्ततापूर्ण हाकेतून स्वामी महाराज तुम्हाला रिप्लाय देत असतात. आजही आपण अशी अनेक लोक बघितलेली आहेत की ज्यांना स्वामी समर्थ महाराज की ते त्यांच्याशी बोलतात. ही आहे त्यांची पुण्याई, गत जन्माची पुण्याई. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज त्यांच्याशी बोलतात आणि त्यांच्या समस्या ज्या आहेत लोकांच्या, ती काही मंडळी अशी आहेत ह्या भूतलावर की स्वामी समर्थ महाराज त्यांच्याशी बोलतात. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं देतात. ही त्यांच्या गतजन्माची पुण्याई आहे. आजही लोकांचे अनुभव म्हणाल तर आजही आपण अशा अनेक रील्स बघतो, अशा अनेक पॉडकास्ट आपण बघत असतो की त्याच्यामध्ये स्वामींनी मला आज ह्या संकटातनं वाचवलं, स्वामींनी माझ्या मुलाला जीवदान दिलं, असे अनेक दाखले तुम्हाला भेटतील. स्वामी समर्थ ही एक व्यक्ती नसून हे एक प्रकारचं एक चैतन्य आहे. ज्या वेळेला तुम्ही नुसतं स्वामी म्हणता ना त्यावेळेला स्वामी तिथे आपसूक हजर झालेले असतात. आता पण आपण स्वामींचा टॉपिक काढलाय. हो. आणि इथे व्हायब्रेशन्स जे येत आहेत या स्टुडिओमध्ये, हो, असं वाटतं की स्वामी साक्षात आपल्यासोबत आहेत. महाराज ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला, स्वामी समर्थांचा जो देह आहे, आज तुम्ही बघाल की वटवृक्ष देवस्थान आहे, त्याखाली एक देवळी आहे, त्या देवळीच्या खाली महाराजांच्या पादुका आहेत. ते जे देवस्थान आहे त्या वटवृक्षाखालची जी जागा आहे ती स्वामी समर्थ महाराजांची बसण्याची जागा आहे. आणि त्याच्या पाठीमागे जो गर्भगृह आहे तिथं स्वामी समर्थ महाराजांसाठी एक छोटी झोपडी होती त्या काळामध्ये. तिथं स्वामी समर्थ महाराज आराम करायचे, विसावा घ्यायचे. ते स्वामी समर्थ महाराजांचं समाधीचं म्हणजे तिथं त्यांनी देह ठेवला. म्हणजे लोक गफलत काय करतात, वटवृक्ष, लोकांना असं वाटतं वटवृक्षाखाली समाधी घेतली, नाही, वटवृक्षाखाली देह नाही ठेवला महाराजांनी, तर पाठीमागे जो गाभारा आहे तिथं महाराजांनी देह ठेवला. आणि तिथून त्यांची मिरवणूक वाजत गाजत मेण्यात घालत सर्व देवी देवतांनी पुष्पवृष्टी केलेली आहे. त्यांच्या समाधी लिलेचे प्रसंग तुम्ही जर बघितलेत तर ते बघण्यासाठी प्रत्यक्ष देवांनाही यावं लागलं असा तो प्रसंग होता. कारण महाराज फक्त आपल्यातून शरीर रूपानं नसले तरी स्वामी समर्थ महाराज आपल्यामध्ये आहेत ते कशात ना, चैतन्य रूपाने. ज्यावेळी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांबद्दल बोलता, ज्यावेळी तुम्ही त्यांच्याबद्दल अर्थ आवरणी करता, त्यावेळेला स्वामी महाराज तुमच्या कार्याला हजर राहतातच. तुमचाही तेवढा त्यांच्यावरती विश्वास हवा.
आमचे एक मित्र आहेत परिचयाचे, त्यांनी मध्यंतरी त्यांचं स्वप्नील शिंदे नाव आहे, आमच्या माणगावचे आमचे मित्र आहेत. तर त्यांनी मध्यंतर आमचं असं स्वामींचा, आम्ही एकमेकांना भेटलो की आमचा कायम स्वामींविषयीचा टॉपिक असतो की बाबा महाराजांनी आज असं केलं, महाराजांनी तसं केलं. त्यांचं मेडिकल आहे माणगावमध्ये आणि कायम ते भेटले का ते देखील श्री स्वामी समर्थ म्हणणार, आपण देखील श्री स्वामी समर्थ. ज्या वेळेला हे रहस्य काय आहे की आपण जेव्हा एखाद्या स्वामी भक्ताला भेटतो तेव्हा आपण समोरून श्री स्वामी समर्थ करतो, ती व्यक्ती देखील आपल्याला म्हणते की श्री स्वामी समर्थ. त्यावेळेला आपण 1-2 मिनिटासाठी थांबतो. हे काय असतं, पुढे एखादी घटना घडणार असते, त्या घटनेला स्टॉप करण्यासाठी स्वामी महाराज कुठल्या तरी भक्ताच्या मुखातना त्यांचं नाव काढून तुम्हाला थांबवतात. बरोबर. म्हणजे असा एक प्रसंग आहे का त्या स्वप्नीलचं जे दुकान आहे त्याच्या समोरून जात असताना त्यांनी हाक मारली श्री स्वामी समर्थ म्हणून, दादा श्री स्वामी समर्थ. मी पण हात जोडले श्री स्वामी समर्थ. 2 मिनटं थांबलो, समोरून विचारपूस केली आणि निघायच्या 1-2 मिनटं आधी, 2 सेकंद आधी कॉर्नरला एका गाडीने एका लेडीजला धक्का देऊन पाडलं. म्हणजे काय, तर ही गोष्ट जी आहे ती आपल्यासोबतही घडू शकते. पण अशावेळी स्वामी काय करतात, कोणत्या तरी स्वामी भक्ताला तिथं उभं करतात. मग तो तिथे स्वप्नील असेल किंवा गौरव असेल किंवा तुषार असेल, कोणातरी व्यक्तीच्या मुखात ना श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्हाला तिथे थांबवलं जातं. हे म्हणजे काय, तर स्वामींचं तुमच्यावर असलेलं प्रेम. अहो आपलंच महाराजांवर प्रेम नाही आहे. आपण काय करतो, जेव्हा दुःख येतं त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांची आठवण काढतो की अरे मला आज हे दुःख आलं आहे, मला महाराजांच्या आज 11 नाही, मला 22 माळा करायच्या आहेत. पण ते सुख हे क्षणापुरतं असतं. जोपर्यंत तुमच्या हे सुख आणि हे दुःख, जोपर्यंत ते सुखाचं जोपर्यंत दुःखात रूपांतर होत नाही आणि दुःखाचं सुखात रूपांतर होत नाही तोपर्यंत महाराजांची तुम्हाला आठवण असते. सुख येतं तेव्हा तुम्हाला स्वामींची आठवण येत नाही, पण दुःख येतं तेव्हा तुम्ही 22 माळा करता. त्यावेळी पण तुमचं कसं आहे की तुम्ही जो कोणी स्वामी वर्ग आहे त्यांनी महाराजांची भक्ती जी आहे ती सुखाच्या वेळीही केली पाहिजे आणि दुःखाच्या वेळी देखील केली पाहिजे. कारण जेवढा टेन्शन्स, जेवढे प्रॉब्लेम्स मोठे आहेत तेवढा तुमचा देव मोठा हवा. आज आपण बघतो भरपूर लोकांच्या देवघरांमध्ये छोट्या मूर्त्या असतात. मूर्त्या मोठ्या ठेवा, कारण लोकांना सांगता आलं पाहिजे अरे हा बाप आहे माझा, ही स्वामी माऊली आहे माझी की प्रत्येक संकटातनं मला बाहेर काढणार. हे अनुभवाचे बोल म्हणाल ना, तर आज इथं जो पॉडकास्ट चालला आहे, आज महाराजांनी इतका प्रचंड पाऊस असताना देखील शांतपणे इथं आणलं. आज जो काही सणाचा दिवस आहे, जो धामधूम न होता जो काही हा शांतपणे पॉडकास्ट चालला आहे, ही स्वामींची इच्छा आणि स्वामींची कृपा आहे. ह्या गोष्टीचं तुम्ही कुठे अवडंबर करू नका. जर तुमच्याकडे लोक येत आहेत, तुमच्या मार्फत लोकांची कामं होत आहेत, तर तुम्ही जसे आहात तसेच राहा. कारण कसं आहे ना की जर तुम्ही साधक म्हणून राहा, तुम्ही दास्यत्व पत्करा. तुम्ही जोपर्यंत दास होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला गुरूंचं महत्त्व कळणार नाही. पण जर दास्यत्व पत्करून तुम्ही स्वामी पण स्वतःकडे घेत असाल ना, ते अत्यंत चुकीचं आहे. कारण स्वामी हे स्वामी आहेत आणि तुम्ही दास आहात, दासच राहावं. कारण ज्या वेळेला तुम्ही स्वतःकडे त्यांचं स्वामित्व घेताना त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये अधोगतीला सुरुवात होते. अशी कैक मंडळी बघितलेली आहेत जी रसातळाला पोचली, की ज्यांचं म्हणतात ना आपण की नख पण उरलं नाही. ज्यांनी देवत्व स्वतःकडे घेतलं ना, मनुष्य कलियुगामध्ये मनुष्य देव पण धारण करू शकत नाही. हां, तो म्हणाल तर अगदी देवाच्या चरणापर्यंत पोचेल, पण देवाच्या जागेवर, गुरुच्या जागेवर बसण्याचा अधिकार फक्त त्याला आहे. गुरुचं वर्णन अनेक ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. तुम्ही साई सच्चरित्र जर वाचलं तर साई सच्चरित्रामध्ये एक विशिष्ट अशी ओवी आहे ज्यामध्ये गुरूंचं वर्णन केलेलं आहे की इतर सर्व देव माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास, रेखेवरी मेख मारितो. याचा अर्थ काय होतो, जर तुमच्या प्रारब्धामध्ये एखादी घटना लिहिली असेल, अपघटना, आणि तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा इतर कुठलीही गुरुतत्व शक्ती प्रबळ असेल, तुमचा त्यांच्याबद्दलचा विश्वास, तुमचा त्यांच्याबद्दलचा
जो काही एक म्हणतो ना आपुलकीपणा एक प्रचंड असेल ना, तर त्या अपघटनेला चांगल्या घटनेमध्ये घडवण्याचं जे काम आहे ते तुमचे गुरु करत असतात. ओके. कारण गुरु ताकद ही अशी आहे की जी देवाची ओळख देते. म्हणून गुरूंचं वर्णन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये गुरुतत्व शक्ती ही प्रचंड अणु बॉम्बपेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरुतत्व शक्तीवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण हे गुरु जे आहेत ना प्रचंड मिश्किल असतात. ते तुमची नाना तऱ्हेने परीक्षा घेणार. कारण कसं आहे ना, तुम्ही ज्यावेळी स्वामी मार्गामध्ये जाता, जर तुमची कामं होत नसतील ती तुमची एक परीक्षा आहे. जर कामं होत नाही आहेत तरी देखील तुमच्या स्वामी महाराजांवरती पूर्ण विश्वास हवा. तुम्हाला जो दिलेला तारक मंत्र आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, नित्य आहे रे मना, अत्तर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा जो तारक मंत्र आहे ना, काही ठिकाणी स्मर्तृगामी उल्लेख आहे, काही ठिकाणी स्मरणगामी उल्लेख आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्याचा उल्लेख कराल त्या पद्धतीने स्वामी महाराज तुम्हाला लहान लेकराप्रमाणे सांभाळतात. बरोबर. तिथे तुमच्याकडनं जरी चुका झाल्या तरी त्या चुका ह्या ते कृपावंत आहेत, क्षमा करणं त्यांचा अधिकार आहे. म्हणून महाराजांचा तारक मंत्र म्हणताना जरी तुमच्याकडनं थोड्याफार चुका झाल्या तरी स्वामी ही कोण आहे? आई आहे. स्वामी हे कोण आहेत? आपले आजोबा आहेत. स्वामींना आपल्या आजोबांप्रमाणे आपल्या आईप्रमाणे जेव्हा मानतो ना, त्यावेळी आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका ह्या माफ होण्याचं काम तिथे होतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही तारक मंत्र जितका होईल तितका जपा. तो जेवढा तुम्ही जपाल तेवढा तुमच्या आयुष्यासाठी खूप चांगलं आहे. फ्युचर ब्राईट करायसाठी जेवढी विज्ञानाची गरज आहे तेवढीच अध्यात्माची गरज आहे. कारण ज्या वेळेला विज्ञान गुडघे टेकतं त्यावेळी अध्यात्म सुरू होतं. तुम्ही देऊळ बंद पिक्चर बघितला असेल, त्यात राघव शास्त्री सारखा नास्तिक माणूस, त्याला स्वामी समर्थ बाहेर येऊन जर समजावत असतील, सरळ करत असतील, तर आपल्यासारख्या अडकलेल्या माणसाला देखील स्वामी समर्थ महाराज नक्कीच जवळ करणार. उलटा लटकलेला वटवागुळ कायम उलटा लटकतो झाडावर, त्याचीही काळजी करण्याचं काम स्वामींच्या हातात आहे. जेवढे जीवजंतू आहेत प्रत्येकाची काळजी स्वामी वाहतात. जर तो उलटा लटकलाय त्यालाही स्वामी पडून देत नाही. मग आपण डिप्रेशनमध्ये जाऊन का पडावं? करेक्ट. म्हणून स्वामी समर्थ मंत्र जपा. म्हणून तारक मंत्र जपा की जो मंत्र तुमच्या आयुष्याचं कल्याण करेल. मन वैरी ते चिंती न वैरी. आपण जे म्हणतो की मनातनं ज्या गोष्टी स्फुरण केल्या जातात त्या घडतात. त्याला पॉझिटिव्ह वेव्हची जी काही सांगड लागली का पुढे त्या सगळ्या गोष्टी घडत जातात. मग तुमच्या मनाला थोपवण्यासाठी हा तारक मंत्र लिहिलेला आहे की प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. तुमच्या सोबत स्वामी महाराजांचं प्रचंड बळ आहे. तुम्ही तारक मंत्र कसं आहे ना, एक दिवस प्रत्येक स्वामी भक्तांनी करायचं, बसायचं शांतपणे आणि तारक मंत्र जो आहे तो एकदा पूर्ण न्याहाळून घ्यायचा. त्या तारक मंत्रामध्ये अखंड ब्रह्मांडाचं सुखाचं सार आहे. तारक मंत्र काय? तुमच्या जीवनातल्या सुखाचं सार म्हणजे तारक मंत्र आहे. तुम्हाला असं वाटतंय की मला घाबरल्यासारखं होतंय, मला काय होतंय, तर अशा वेळेला तारक मंत्राने अभिमंत्रित केलेलं जे पाणी आहे, आपण जे गेल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की पेला घ्यायचा, डाव्या हातावर उजव्या हाताची 5 बोटं बुडवून अभिमंत्रित करायचं ते जल. ते जल जे आहे ते तुमच्या अंतरी असलेली स्वामी शक्ती आहे त्या शक्तीने अभिमंत्रित होणार आहे. त्यासाठी महाराज तुमच्यापर्यंत अक्कलकोटवरून धाव घेऊन येणार नाही. स्वामी तुमच्या अंतरी आहेत. तुम्हाला फक्त आवाहन करून त्या शक्तीला जागृत करायचे, हाक मारायची. बरोबर. आणि हे जे आहेत छोटे छोटे उपाय, त्यातून तुम्हाला तुमचं जीवन समृद्ध करायचं आहे. तुम्ही जर म्हणत असाल की मी एकांतात चाललोय, एकांत स्थळी जातोय, तर अशा वेळेला स्वामींचं स्मरण करा. स्वामी महाराज कुठल्याही रूपामध्ये, अगदी मुंगी, अगदी कुठलाही म्हणा, सर्प म्हणा किंवा कुठल्याही श्वान, मांजर, अशा कुठल्याही रूपामध्ये तुमची मदत अवश्य करतात. आज असे अनेक स्वामी भक्त बघितलेले आहेत की जे स्वामी भक्त 4 टाईम मठात जातात दिवसातना, पण बाहेर जाऊन फालतूगिऱ्या करतात. हो, बरोबर. भरपूरशी अशी लोक आहेत की जी बाहेर जाऊन स्वामींच्या मठात 4 टाईम जातील पण बाहेर 4 टाईम जाऊन शिट्या मारतील. अशी अनेक लोक आहेत. पण कसं आहे ना की आपण एक मराठीमध्ये म्हण आहे की बुडत्याला काठीचा आधार. ते जोपर्यंत बुडत नाही ना तोपर्यंत ते स्वतःच्या मनमौजीमध्ये छान असतात. पण जसे बुडायला लागले
का मग स्वामींच्या नावाने हाक मारणार की महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. ते होऊ नये म्हणून तुम्ही तुमची अगोदरचीच कर्म सुधारा. अशीही अनेक मंडळी बघितलेली आहेत की जी मंडळी तुम्ही म्हणजे तुम्ही मठामध्ये जाताय आणि तीही व्यक्ती जर स्वामींकडे जात असेल तर त्या व्यक्तीला आवडत नाही की त्या व्यक्तीची ग्रोथ झालेली. करेक्ट. आज अशी आपण कैक मंडळी बघतो की जी 20-20, 22-22 वर्ष स्वामींकडे जात आहेत पण काडीचा बदल नाही. आणि आज अशीही मंडळी आपण बघतो की जी 6 महिन्यामध्ये ग्रोथ झालेली आहे, महाराजांपर्यंत आजही अंगावर काटा येतो. अशी ही भरपूर मंडळी आहेत की जी तुम्ही बघता की 6 महिन्यात ग्रोथ झालेली आहेत. मग ती जी 20-22 वर्ष जाणारी लोक आहेत ना, त्यांनी ह्यांच्याकडे अनुकरण करावं. बरोबर. की आमचं काय चुकतंय आणि ह्यांचं काय बरोबर आहे. हे जेव्हा तुम्ही ह्यांची सांगड घालताना त्यावेळी तुम्ही खरे स्वामी भक्त असता. स्वामी भक्त म्हणजे काय, तुमची कर्म उत्तम हवीत, तुमचं मन निर्मळ हवं. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल तर ती इतरांना सांगा, इतरांना वाटा. कारण कसं आहे ना की जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना, तोपर्यंत समोरच्याला कळणार नाही. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या देव्हारात उभे राहा, महाराजांची मूर्ती असेल समोर, तिथं उभे राहा, तिथं उभं राहून तुम्ही बोला. जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही ना, तोपर्यंत पुढच्या गोष्टी होत नाहीत. तोंडात मूग घालून गप बसणे ह्याला मूर्खपणा म्हणतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या गोष्टी बोलता, व्यक्त होता, त्यावेळी काय होतं, तुमची संपूर्ण इंद्रिय मोकळी होतात. तुम्ही तुमच्या आराध्याला सांगत असता की बाबा हे देवा आज असं घडलंय, हे देवा आज तसं घडलंय. तो देव तुम्ही जेव्हा बाहेर जरी पडता ना तरी तुम्ही स्वामींना सांगून निघायचं आहे की महाराज तुम्ही माझ्यासोबत चला सुखरूप. कारण आपण मुंबईमध्ये राहतो, काळ हा आपल्यासोबत सावलीसारखा आहे. मग अशा काळाला हरवण्यासाठी जगातली सर्वोत्कृष्ट सर्वोच्च पदाची अणुरेणूपेक्षाही मोठी शक्ती म्हणजे कोण, तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ. ते चैतन्य रूपाने तुमच्यासोबत राहतात. कारण मुंबईचं जीवन प्रचंड धगधगीचं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राहणारी जी पब्लिक आहे, आज आपण बघतो कुर्ला स्टेशन, हे विरार वसईवरनं, म्हणजे त्या लोकांना सॅल्यूट आहे की ठाण्यावरून पण म्हणा प्रचंड ट्रेन वेगाने भरून जाते. मग अशा वेळेला त्या लोकांना एक कवच म्हणजे काय, तर तारक मंत्र. की बाबा कुठे पडून कुठली घटना होऊ नये, की बाबा तुम्हाला 10 मिनटं घरी जायला उशीर झाला तरी चालेल, पण तुम्ही नामस्मरण करून सावधानतेने ट्रेनमध्ये चढा, सावधानतेने सगळ्या गोष्टी करा. कारण कसं आहे ना, सिर सलामत तो पगडी 50. बरोबर. तुमच्या घरी अगदी मुलं, आजची यंग जनरेशन आहे, जोरदार भरधाव वेगाने गाड्या मारतात. गाडीवरती असतं श्री स्वामी समर्थ, पाठीमागे असतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही भरधाव वेगाने गाड्या मारल्या, तुम्ही खरचटलात, त्यासाठी तुमचे गुरु जबाबदार नाहीत. महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा नियमांचं पालन करा. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. नियमातला नी काढला ना की यम येतो. बरोबर. कारण त्याचं नाव आहे नियम, नि अधिक यम. बरोबर. नियमांचं पालन न केल्यामुळे यम येतो. मग अशा वेळेला तुम्ही महाराजांच्या मठात जाऊन स्वामींना विचारण्याचा अधिकार पण ठेवत नाही की स्वामी हे असं का घडलं. मग तेव्हा स्वामी सांगणार, मी गाडीची चावी नव्हती स्पीड केली, तू तुझ्या चुकीने चालवून पडलायस. जर सांगतायत ना, वाहतुकीचे नियम दिलेले आहेत की बाबा हेल्मेट घाला आणि गाड्या चालवा, पण डोकं फुटल्यानंतर तुम्ही महाराजांसमोर जाऊन हे नाही बोलायचं हात जोडून की महाराज माझं डोकं फुटलंय, कसं फुटलं. महाराज म्हणणार तू नियम नाही पाळलेस. नियमातला नी काढला की यम येणार. नियम पाळलेत तर स्वामी महाराज अखंड तुमच्या सोबत आहेत. बरोबर आहे. हे माझे नाहीत, असे काही लोकांचे अनुभव आहेत, स्वामी अनुभव आहेत, ज्या स्वामी अनुभवातून प्रत्येक स्वामी सेवेकरी रोजचा एक एक घडत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी प्रतिमा रूपाने, स्वामी मूर्ती रूपाने विराजमान व्हावी अशी एकमेव इच्छा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी जावे, स्वामींचं महत्त्व काय आहे ते जावं. प्रत्येकाने जो जो व्यक्ती पॉडकास्टमध्ये येतो त्याने महाराजांचं वर्णन सांगावं. कारण आज तुम्ही गुरुपरंपरा बघाल तर दत्त परंपरेमध्ये असंख्य संत आहेत, संत मंडळी आहेत, थोर विभूती आहेत. त्या सगळ्यांचे कोण बिग बॉस असतील तर ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. करेक्ट. महाराजांशिवाय पर्ण हलत नाही, महाराजांशिवाय चंद्र सूर्याची गती चालत नाही. मग आपण कोण फक्त किडे मुंगी आहोत. बरोबर. असं. त्यामुळे तुम्ही कुठलाही व्यवहार कराल, कुठल्याही गोष्टी कराल, त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांना एक म्हणतो ना साक्षीदार म्हणून तुम्ही ठेवा की बाबा महाराज मी हे कार्य करतोय, त्याचे साक्षी तुम्ही आहात. मनुष्याला साक्षी ठेवलं ना की दुसऱ्या दिवशी तो पलटतो. तो सरळ म्हणणार, मी ते सही केले ना तुझ्या जमिनीच्या कागदांवर,
मला 20,000 दे मगच मी साक्षीदार बनणार. बरोबर आहे. पण स्वामी समर्थ महाराज हे फक्त तुमच्या भक्तीचे भुकेले आहेत. त्यांना साक्षीदार ठेवून तुम्ही कुठलीही कामं करा, त्या कार्याला स्वामी समर्थ महाराज बरोबर गती देतात. तुमची फक्त महाराजांना जाणण्याची, महाराजांच्या नामस्मरणात राहण्याची आणि महाराजांपर्यंत तुमची हाक पोचवायची कशी हे तुमच्यापर्यंत आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टीतना स्वामींच्या अनुभवातनं एकच सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार तुम्ही असता. फक्त तुम्हाला योग्य गुरु, योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. आज लोकांच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहेत, लोक खूप संकटांनी ग्रासलेली आहेत. अशा वेळेला त्याच्यावर फुंकर घालायची सोडून समाजात आजही अशी माणसं आहेत की जी त्याच्यावरती मीठ चोळतात. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखाद्या व्यक्तीला भेटायला गेलात, त्या व्यक्तीला धीर देणं गरजेचं आहे की बाबा इथं ह्या खाटेवरती आमचे आजोबा होते, पण ते आजोबा 6 दिवसात बरे झाले. जी मनस्थिती घालवणारी लोकं असतात ना, ती काय म्हणतात की बाबा इथं आमचे आजोबा होते, ते 5व्या दिवशीच गेले. बरोबर. त्याच्यामुळे तो जो जगणार आहे ना, तो दुसऱ्या दिवशीच जातो. करेक्ट. मनस्थिती द्यायला शिका. तुम्ही देणारे व्हा, तुम्ही घेणारे होऊ नका. तुम्ही लोकांना चांगलं सांगा. तुम्ही महाराजांबद्दल सांगा की बाबा तुझी तब्येत बरी नाही ना, बघ हे अभिमंत्रित जल आहे स्वामींच्या नावाने, हे तू पी. ह्यात कुठलं कर्मकांड नाही आहे. हे फक्त एक म्हणतात ना की एक ह्याला पण सायन्स आहे. ह्याच्या पाठी आपल्या शरीरामध्ये 18,600 नाड्या आहेत. त्या नाड्या वेगानं धावत असतात, म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहेत वेगाने धावत असतात. आणि त्या प्रत्येक रक्तवाहिन्यांमधून जशी आपली कुंडलिनी जागृत होते, आपल्या शरीरातही अनेक ऊर्जा आहेत की जर त्या जागवल्या तर त्या जागृत होतात. संत पदाला पोचलेली प्रत्येक व्यक्ती ही पहिली सामान्यच होती, पण त्यांची साधना, त्यांची भक्ती ह्यांचा संगम करून ते त्या पदापर्यंत पोचले. बरोबर. त्याच्यामुळे कसं आहे ना की तुम्ही ज्यावेळी स्वामी भक्ती करता त्यावेळी अशी करा की तुम्ही हाक मारल्यानंतर भक्त प्रल्हादासाठी नारायण धावत आले, सोळप्पांसाठी स्वामी समर्थ धावत आले, तसं तुमच्यासाठी स्वामी आले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही भक्ती करा. भक्तीचा अवडंबर करू नका, कारण जिथे भक्तीचा अवडंबर केला जातो अशा ठिकाणी स्वामी शक्ती कार्यरत राहत नाही. तिथं राहते ती फक्त एक निर्जीव प्रतिमा. मग त्या प्रतिमेला तुम्ही कितीही कसं आहे, गुरुजी आले, गुरुजींनी प्रतिमेचं पूजन केलं, तुम्ही हार, फुलं, चंदन, अगरबत्त्या सगळं लावलं, पण त्या प्रतिमेमध्ये जर जीवत्व नसेल त्या देवतेचं, तर त्या प्रतिमेला उपयोग नाही. जर त्या प्रतिमा तुम्ही सांगितलेलं ऐकत असतील, तुम्ही तुमच्या इष्टदेवतेसमोर उभं राहून जेव्हा सांगता की बाबा भगवंता आज असं असं झालं आहे, भगवंता मी असं असं करतोय, मला योग्य साथ दे, त्यावेळी तो भगवंत तुमच्या मदतीला 100% उभा राहतो. करेक्ट. ह्या वेळेला तो का उभा राहतो? तुमचा भावार्थ असतो. आपला भावार्थ काय असतो? आपण श्री स्वामी समर्थ माळ करायला घेतली का आपला भावार्थ एकच असतो, आई आज भाजी काय करते, आज ताई वाटतं येताना वाटतं आणणार आहे वडापाव, पॅटीस आणणार आहे, म्हणजे हा भावार्थ आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी माणसाने टाळल्या पाहिजेत आणि त्या टाळणं खूप गरजेचं आहे. कारण जेवढं नामस्मरण तुमचं होईल, देवाला फक्त भक्ती अभिप्रेत आहे. स्त्रियांसाठी खास आहे काय, तर स्त्रियांनी अन्नपूर्णेचा मंत्र जो आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लवे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देहीचे पार्वती, ज्या लेडीज असतात काय काय त्या म्हणतात आमचं केलेलं जेवण ना घरच्यांना आवडत नाही. मग अशावेळी जेवण करताना ना तुम्ही हा मंत्र म्हणत श्री स्वामी समर्थ बोलून जेवण बनवा. बघा तुमच्या घरच्यांना जेवण काय नाही आवडणार. आजही अशा स्त्रिया आहेत, ज्यावेळी आपण एखाद्या पदार्थाला फोडणी देतो, तो फोडणीचा वास 4 घरात पोचतो. तो पोचल्यानंतर त्या घरातल्यांची 4 घरातल्यांची वासना पदार्थावर जाते. तो पदार्थ वासना गेल्यामुळे खराब होतो. तुम्ही महाराजांचं नाव घ्या, त्या जेवणात तुळशीपत्र ठेवा. मग त्यात आता कमेंट करणारे असे पण बोलतील ते नॉनव्हेजवर आम्ही तुळशीपत्र ठेवलं तर चालेल का? नाही, तुम्ही सरळ गॅसवरती तुळशीपत्र ठेवा जे आहे त्याच्यावरती, महाराजांचं स्मरण करा आणि तुमचं अन्न बनवा. तुमच्या कुटुंबाला ते लाभणार का? तर ते ताजं अन्न बनवलं आहे, स्वामी महाराजांच्या स्मरणामध्ये केलेलं आहे. स्मरणात केलेली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. प्रल्हादाने स्मरण केलं म्हणून प्रल्हादाला नारायणाने दर्शन दिलं. ध्रुव बाळाने स्मरण केलं म्हणून आज ध्रुवतारा आहे. करेक्ट. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर उंची गाठायची असेल तर तुम्हाला नामस्मरण, तारक मंत्र पठण,
आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या करणं खूप गरजेचं आहे. कारण कलियुग आहे. कलीचं म्हणणं आहे, कली ज्यावेळी कलियुगाची सुरुवात झाली, एका हाताने त्याने लिंग पकडलं, दुसऱ्या हाताने त्याने जीभ पकडली आणि त्याने भगवंताला सांगितलं की हे देवा, ह्या कलियुगामध्ये मी तुझं काहीच चालून देणार नाही. ह्या कलियुगात मनुष्याची त्याच्या जिभेवर आणि लिंगावर ताबा नसेल. त्याप्रमाणे कलियुगात घडतंय. जिभेवर ताबा नाहीये म्हणून मोठमोठाली मंडळी बोलताना विचार न करता जीभ घसरते. आणि लिंगावर ताबा नसल्यामुळे त्याच्या उक्तीप्रमाणे, कलियुगाच्या उक्तीप्रमाणे लिंगावर ताबा नसल्या कारणामुळे आपण बघतो आजकाल खूपसे प्रसंग घडतात. लहान मुलं लहान मुली सोडत नाही, अशी हैवान माणसं असतात. मग ह्या सगळ्या उक्तीपासून तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्ही नामस्मरण करा. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. लोक तुम्हाला वेडं म्हटली तरी चालतील, पण तुम्ही स्वामींचं स्मरण करा. महाराजांना अक्कलकोट सोडून तुमच्यासोबत राहावं लागेल असं तुम्ही करा. अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यांच्या इष्टदेवता मूळ स्थान सोडून त्या व्यक्तींसोबत राहिलेल्याची दाखले आहेत. मीराबाईंचं तुम्ही बघताच, मीराबाईंच्या भरपूरशा रील्स आहेत, भरपूरशा सिरियल्स आहेत, खूपशा गोष्टी आहेत, आपण यूट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो. त्यांनी जी भक्ती केली, कृष्णाला वृंदावन सोडून मीराबाईंसाठी तिथं चित्तोडगडमध्ये यावं लागलं. त्यांना दिलेलं विष जे होतं ते श्रीकृष्णाला प्यावं लागलं. एवढी उत्कंठ भक्ती करा. आपल्याला श्री संत मीराबाई नाही बनायचं आहे, पण आपल्याला एक स्वामी सेवक व्हायचं आहे की जो सेवक समाजाची, देशाची, आपण देशाचं, आईवडिलांचं देणं लागतो. आईवडिलांचा आदर करा, तुमच्या पत्नीचा आदर करा, कारण ती तुमच्यासाठी तुमचं घर सोडून आलेली असते. कारण जेवढा तुम्ही तिचा आदर कराल तेवढे तुमचे ग्रह नक्षत्र तुमचा आदर करतील. लोक म्हणतात ना, अरे माझे स्टारच साथ नाही देत. ते का साथ नाही देत? तर ही मंडळी जी अशी असतात ना, घरातल्या आईवडिलांचा अनादर करतात, घरातल्या बायकोचा अनादर करतात, त्याच्यामुळे हे भोग येतात. तुम्ही तिला रिस्पेक्ट द्या. 10 मुलींसोबत अफेअर करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या बायकोला जो सन्मान द्याल ना, बायको ही बायको असते, कळलं ना तुम्हाला. आणि इतर गोष्टींमध्ये फालतू फंदात पडण्यापेक्षा, मी कुठल्या वर्गाला टार्गेट नाही करत, पण कसं आहे, ह्या समाजामध्ये गोष्टी घडतात. आजही अशी भरपूरशी लोक येतात. त्यामुळे तुम्ही तुमचे अनुभव जे आहेत ते स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये तुमचं जीवन स्वामीमय करा, ही एवढीच इच्छा आहे. सर्वप्रथम धन्यवाद दादा, तुम्ही इतकी छान माहिती दिली. सर्वात पहिले तर मला म्हणजे असं वाटतं की हा पॉडकास्ट संपूच नाही, ऐकत राहावं. बरेच तुमच्यासोबत पॉडकास्ट करताना जी एनर्जी फील होते, तुम्ही म्हणू शकता की एक वेगळ्या झोनमध्ये घेऊन जातात मला. बरेच कॉमेंट्स पण लोकांचे येतात की पॉडकास्ट ऐकायला स्टार्ट केल्या केल्या असं वाटतं की एक वेगळीच एनर्जी आहे आपल्यासोबत, तुम्ही ज्यावेळी स्वामींचं जे पण गोष्टी बोलत असता. तर आजचा पॉडकास्ट पण तसाच सुंदर होता आणि लोकांचे रिप्लाय पण इतके येत आहेत तुमच्या पॉडकास्टवर. अगोदरचा पण जो आपण पॉडकास्ट अपलोड केला वास्तू आणि तंत्रावरती, बरेच चांगले रिस्पॉन्स आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक मेन्शन केले. दादाचे तंत्र परत वास्तू जे विजिट्स करतात त्याचे बरेच काही एक्सपिरियन्स त्या पॉडकास्टमध्ये डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केले होते. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. आणि पुढे पण येणार आहेत व्हिडिओ, त्याच्यामध्ये पण आम्ही बरेच एक्सपिरियन्स स्वामींचे जे दादासोबत घडलेत ते घेऊन येणार आहे. हे लोकांचं प्रेम आहे की ज्या प्रेमाखातर इथं तासन तास बसून आपण बोलतो. स्वामी महाराजांची कृपा आहे. बरोबर. आणि ऐकणारे जे रसिक असतात, ऐकणारे जे प्रेक्षक वर्ग असतात, ज्यांचे व्ह्यूज आपल्याला मिळतात, व्ह्यूज पडतात, तर त्यांची ही खरी आपल्यावरती असलेली प्रेमाची भावना, प्रेमाची सद्बुद्धी जी आहे की ते आपला पॉडकास्ट बघतात आणि आपल्यावर प्रेम करतात. त्या प्रेमाच्या शक्तीखातर आणि महाराजांच्या इच्छेखातर आपण इथे बसून पाणी न पिता बोलतो. हो, बरोबर. ही महाराजांची कृपा आहे. आणि प्रेक्षक वर्गाची, रसिक मायबाप जे बघतात, त्यांची ही एक प्रेमाची सद्भावना आहे की जे आपल्याला इथे बघून आपल्याला लाईक, व्ह्यू आणि सगळ्या गोष्टी करत असतात. तो झाला पुढचा भाग. पण आपल्याला आपण सांगितलेल्या चांगल्या गोष्टी ते ऐकतात, हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. कारण चांगल्या गोष्टींची गरज कलियुगामध्ये खूप आहे. हो, मी पूर्ण डिटेल यश दादांची डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. कुणाला जर वास्तू रिलेटेड, तंत्र रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि आपण नेक्स्ट पॉडकास्ट लवकरच घेऊन येऊ. नक्कीच, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही कॉमेंट्स करा. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील नक्की आम्ही ट्राय करू ते कवर करण्यासाठी. आणि तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असतील नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपण इथे पॉडकास्टद्वारे लोकांपर्यंत ते तुमचे अनुभव पोहोचू.